आणि धनिया पावडर, जास्त नाही, थोडासा. आणि जो सुका मसाला केला आहे जसं खोबरा आणि विलायची वगैरे शेंगदाण्याचा, तो पण टाकत आहे. आता मसाला शिजला आहे. आता अगदी सोप्या पद्धतीने फिश कढी आहे, बनवते मी आणि छान बनते, टेस्टी बनते, हलकी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, कारण घरचे तर बोलतात की छान बनते बा म्हणून. तर एकदा ट्राय करून नक्की बघा. स्मेल पण छान सुटलेला आहे. असा मसाला केला तर स्मेल छान सुटतो ना. मी ऑइल कमीच टाकते, कारण आमच्याकडे ऑइल जास्त खात नाही, गरम मसाला जास्त खात नाही, त्यामुळे मी ऑइल पण म्हणजे सर्व प्रमाण माझं कमीच राहते. हलका म्हणजे हेवी वाटत नाही आपल्याला आणि ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होत नाही. आता यामध्ये टाकू आपण नमक, तिखट आणि हळदी. हळदी तर मी ऑप्शनमध्ये टाकायची असली तर टाकायची, नाही तर नाही टाकायची. तर नमक त्यामध्ये मॅरिनेट केलं होतं, तर आपण इथे नमक आपल्या स्वादानुसार टाकायचं. नमक प्लस हळदी, जास्त नाही, थोडीशी. आणि आता टाकू आपण लाल तिखट. एक मिनिट. ठीक आहे, आता असं झालं आहे. आता हा फिश कढीचा मसाला. आता याला सुटेल ऑइल. याला मी पुन्हा कमी आचवर होऊ देते. मी बाकीचं सामान उचलून ठेवते. बघा तेल सुटत आहे, हलका हलका तेल.